महायुती सरकार मुर्दाबाद 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 महायुती सरकार मुर्दाबाद 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 महायुती सरकार मुर्दाबाद 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 आदिवासी विरोधी शासन निर्णय मुर्दाबाद 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 आदिवासी विरोधी शासन निर्णय मुर्दाबाद 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 देशभक्ती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे देशभक्ती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे देशभक्ती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते देशाची परमनंट भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे देशाची परमनंट भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे उत्तर द्या महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं राज्य सरकारचा प्रथम मी जाहीर निषेध करतोय। खरं तर या सरकारनं जो काही जार काढलाय, अनेक दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलना संदर्भामध्ये जे काही कार्यकर्ते आंदोलनात बसलेले आहेत त्यांचा अत्यंत विश्वासघात या सरकारनं केलाय। खरं तर मी 5-6 दिवसापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून अकोल्यामध्ये जे काही अजित दादा या ठिकाणी येत आहे त्यांना मी सूचित करतोय। खरं तर मी तितका मोठा कार्यकर्ता नाही, परंतु ज्या आदिवासी समाजाच्या काही मागण्या या तालुक्यामध्ये त्या मागण्यांवर केंद्रित करण्यासाठी मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून नेहमी पोस्ट करीत असतो। आणि म्हणून मला सांगायचंय, येणारी संधी पुन्हा येणार नाही, म्हणून सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं उद्या मी स्वतः जिथं वेळ भेटेल त्या वेळेचा फायदा घेऊन अजितदादांना भेटण्यासाठी आणि आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी मी अग्रसर आणि प्रयत्न करणार आहोत। त्यावेळेस जरी मला पोलीस यंत्रणेने अडवलं, कार्यकर्त्यांनी अडवलं, तरी आदिवासी बांधवांचे सर्व काही जे काही प्रश्न आहेत, प्रलंबित आहे, ते मांडण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे।